हॅलो, मी प्रतिमा ब्युटी पार्लरमधून. तुम्ही माझं चॅनल बघत असताल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज फॉलो करा. तर आज माझ्याकडे जे क्लायंट आलेले आहे त्यांचं आपल्याला करायचं आहे हेअर कलर. आपल्याला त्यांचं रूट टचअप करायचं आहे. तर ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा जो कलर करायचा आहे तो ब्लॅक आहे. ब्लॅक हा कलर त्यांना करायचा आहे. फक्त रूट टचअप कसं करायचं हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर तुम्ही बघितलं आहे, आपण पूर्ण केस पहिले विंचरून घ्यायचे, त्यानंतर सेक्शन्स काढायचे. सेक्शन काढल्यानंतर पहिली समोरची बाजू फ्रंट साईड जी आहे ती पहिली आपण रूट टचअप करायची. कानाच्या मागून जेव्हा आपण सेक्शन घेतो त्यावेळेस आपण कानाच्या वरती असे केस धरायचे आणि कानाच्या इथून लावायचे आणि सेक्शन वाईज सेक्शन काढायचे आणि जिथं आपलं भांग आहे तिथं आपण लावू शकतो. त्याने काहीही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही बघू शकता की कसे मी सेक्शन काढते आणि त्या सेक्शनच्या द्वारे आपण ते कलर लावत आहोत. ह्याला रूट टचअप असं म्हणतात. बघू शकता तुम्ही की जिथं जिथं त्यांचे व्हाईट आहेत तिथं लावून आपलं झालेलं आहे. तर कोमनी पुन्हा एकदा ते कलर फिरवून घ्यायचा. तसंच सेम दुसरी साईडकडं यायचं. पहिलं फ्रंट साईड पूर्ण कंप्लीट करून घ्यायची, जेणेकरून त्रास होत नाही, पटकन होतं आपला कलर त्यासाठी. म्हणून फ्रंट साईड ही पहिली पूर्ण करून घ्यायची. सेम पद्धत आहे की सेम पद्धतीने आपल्याला सेक्शन काढायचे आणि करून घ्यायचं. नेक्स्ट आपल्याला मागचे सेक्शन करून घ्यायचे. सरळ भाग पाडून मागचे 2 भाग करायचे केसांचे. त्यामध्ये मग आपल्याला खालच्या साईडने पहिले एकदा लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं तुम्ही बघू शकता की कसं मी लावलेलं आहे. त्यानंतर तेव्हासुद्धा सेक्शन काढून घ्यायचे, एक सेक्शन, आणि त्याप्रमाणे लावून घ्यायचं. ह्याला रूट टचअप असं म्हणतात. बघू शकता तुम्ही की मी कसं करत आहे. आणि ग्लोव्ज हातामध्ये घालायचे आहे, जेणेकरून तुमचे हात कलर होणार नाही. तर तुम्ही बघितलेलं आहे हे सर्व. पुन्हा एकदा कोंब करून घ्यायचा आणि सगळे सेट करायचे केस आणि अर्धा तास ठेवायचं. थँक्यू.